हॅलो फ्रेंड्स, स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ते पालक बी इतके सगळं भाजी ते धुवून स्वच्छ कट करून मी ते ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही ते बटाटा, बेनीस, वाटाणा, टमाटर सगळं कडधान्य इथे घेऊन स्वच्छ धुवून इथे परातीमध्ये घेतलेले आहे. पाव चमचा हळदी, पाव चमचा जिरा पावडर कुकरमध्ये ट्रान्सफर करून थोडंसं पाणी इथे मी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. कुकरमध्ये थोडंसं आपण स्वादानुसार मीठसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊया. झाकण लावून आपण एक 5 सिटी आपण गॅसवर ठेवली ती काढून घेऊया. तर पाहू शकता सिटी झालेलं आहे. झाकण काढून आपण आता बघूया. बघू शकता किती छान इथे शिजलेलं आहे सगळं जिन्नस इथे भाजी. त्या स्मॅशरने आपण साहित्याने घेऊन याला छानपैकी स्मॅश करून घेऊया. एक पॅन ठेवलेले त्याच्यामध्ये मी थोडीशी तेल टाकलेले आहे आणि थोडी कढीपत्तासुद्धा इथे मी टाकलेले. जिरा राई इथे घालूया. ते तडतडले जिरा राई. पाव चमचा हिंगसुद्धा आपण इथे घालून घेऊया. पाव चमचा हळदी पावडरसुद्धा इथे घालूया. घरगुती मसाला आपण तिखट इथे घालतो आहे फ्रेंड्स. इथे तेलामध्ये ह्याला एकदा मिक्स करून घेऊया. छानपैकी परतून घेऊया. छान सुवासिक वास सुटलेला आहे. तर ते जिन्नस आपण सगळं स्मॅश करून घेतलेली भाजी आहे आपण पॅनमध्ये ओतून घेऊया. साईडला ठेवूया उकडायला. साईडला आपण स्टीम करायला. त्यानंतर ते पॅन ठेवून तेल इथे मी टाकलेलं आहे. थोडं अद्रक लसूण पेस्टसुद्धा इथे परतून घेऊया. कट करून ठेवलेलं आपण इथे टमॅटोसुद्धा इथे घालून छानपैकी परतून घेऊया. झाकून आपण इथे छानपैकी शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे वरतून थोडंसं कोथिंबीरसुद्धा मी इथे टाकलेलं आहे. ते सुद्धा एकदा छानपैकी परतून घेऊया. ते झालेला तडका आपण ह्याच्या पॅनमध्ये भाजीमध्ये मी टाकून घेऊया आणि स्वादानुसार थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये सुद्धा. तर सगळं जिन्नस आपण एकदा छानपैकी याला परतून घेऊया. कलर बघा किती सुरेख रंग आलेला आहे. एक 5 मिनटं झाकून ठेवूया ह्याला. तर छानपैकी घर सगळं पसरलेलं सुहासिक वास फ्रेंड्स बघू शकता तुम्ही. कलर बघा किती छान सुरेख आले. ते मी पीठ मळून घेतलेलं आहे भाकरीसाठी. ते छानपैकी ते थापून घेते मी इथे भाकरी छानपैकी इथे आणि गॅसवर ठेवलेलं पॅन त्याच्यावर टाकलेलं इथे भाकरी छान शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर तुम्हाला हे रेसिपी भाकरी झुणका भाकरी कसं वाटलं, तर आवडलं असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. तर असंच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला घेऊन येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. असंच लाईक अँड शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.